ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग अतिशय रोमॅन्टिक दाखवलाय त्यांनी. सुरुवातीला कोर्टाचा निर्णय ऐकवलाय. अर्जुन कोर्टामध्ये आता शेवटचं सांगतोय की या केसमध्ये महिपत शिखरेचं नाव आहे आणि मागच्या म्हणजे विलासच्या केसमध्ये सुद्धा महिपत शिखरेचं नाव आलंय. याचा अर्थ काय होतोय मिलॉर्ड की इथे संशयाला जागा आहे. याचा अर्थ हरीश शिंदे यांच्या खुनाशी महिपत शिखरे कनेक्टेड आहे मिलॉर्ड. त्यामुळे महिपत शिखरे यांची दोन्हीही केस संबंधित कसून चौकशी करण्यात यावी अशी मी कोर्टाला विनंती करतोय. अर्जुन जेव्हा असं बोलत असतो तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही बघतच आहात. आता सायली तर इथूनच त्याची दिवाणी झाली आहे. ती मनातल्या मनातच बोलत असते, अर्जुन सर, माझे डॅशिंग अर्जुन सर असं बोलून आता अर्जुनने त्याचं केस संपवलंय. आय रेस्ट माय केस मिलॉर्ड असं म्हणून तो आता त्याच्या जागेवर जाऊन बसलाय. पण आता थोडंसं जरा सस्पेन्स क्रिएट केलंय त्यांनी. काही सेकंद ते म्युझिक वाजवलंय जरा ढांचिक ढांचिक, कारण आता हे कोर्टामध्ये काय न्याय मिळणार आहे मधुभाऊंना याची उत्सुकता ताणली आहे. सगळेजण न्यायाधीश काय न्याय देतील याची वाट बघत असतात खूप उत्सुकतेने. सगळ्यांचे चेहरे आता उत्सुकतेने बघतायत त्या न्यायाधीशांकडे. दामिनीचा कॉन्फिडन्स यावेळेला आता कमी झालेला दिसतोय. आता न्यायाधीश काही सेकंदाने निकाल देतात आणि म्हणतात, आज सादर झालेले पुरावे आणि साक्षीदारांमुळे इथे सिद्ध होत आहे की मधुकर पाटील यांनी हरीश शिंदे यांचा खून केलेला नाहीये. त्याचमुळे हे न्यायालय मधुकर पाटील यांची निर्दोष मुक्तता करत आहे. अरे वाह वाह प्रेक्षकांनो वाह, म्हणजे अर्जुनच्या युक्तिवादाचा डबल फायदा झाला. कमीत कमी एका खुनातनं मधुभाऊ मुक्त झाले. आता निर्णय ऐकल्यानंतर अर्जुन सायलीच्या चेहऱ्यावरची स्माइल तर बघा. पुढे न्यायाधीश म्हणतात, या खुनाच्या आरोपाखाली मिस्टर सुर्वे उर्फ पिंट्या याला ताब्यात घेण्यात यावं आणि त्याची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच मी हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे की आरोपी पिंट्या हा महिपत शिखरे यांच्या साईटवर का राहत होता या सगळ्याची कसून चौकशी करण्यात यावी. अरे देवा, आता दामिनी लगेच डोक्याला हात मारून घेते बरं का. आणि साक्षी महिपतचं टेन्शन डबल ट्रिपल वाढलेलं आहे. आता सगळेजण महिपत शिखरेकडे बघायला लागतात. रविराज, अर्जुन सगळ्यांच्या सकट. म्हणजे दामिनीचा वार हा फेल गेला. खरं तर प्रेक्षकांना आपल्या सगळ्यांना आधीच माहित होतं की दामिनीचा हा वार फेल जाणार आहे. आता तिथेच न्यायाधीशांनी कोर्ट बरखास्त केलेला आहे. सगळेजण उभे राहिलेले दिसतात आणि ताबडतोब लगेच दुसरा सीन दिसतोय तुम्हाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल तर बघा. म्हणजे सायली, अर्जुन, रविराज आणि चैतन्य. आता रविराज सायलीच्या पाठीवरून हात फिरवतात. बघ सगळं ओके झालं की नाही. आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला खूप आवडणार आहे. मधुभाऊ सुद्धा बिचारे हुश फील करतात. आता बघा इकडे अर्जुनच्या घरचा सीन दाखवलाय. प्रतापराव बिचारे त्या कल्पनाच्या मागे मागे दादी अम्मा मांजाव करून फिरताय. आता बघा या कल्पनाताई पूर्णाजीकडे कंप्लेंट करतात आणि म्हणतात, आओ पूर्णाई, तुमच्या मुलाला पोर खेळ बंद करायला सांगा बरं आधी, नाहीतर संतापाने ना माझं डोकं फुटून जाईल. बिचारा पूर्णाजी गोंधळून जातात. त्या म्हणतात, अगं बाई झालं काय. आता कल्पनाताई म्हणतात, आधी मी चिडेल असं वागतात आणि मग राग काढण्याऐवजी तो राग आणखीन वाढवत बसतात माझा. प्रतापराव म्हणतात, अगं बाई कल्पना, तुझा राग जावा म्हणून मी फक्त उठाबशा काढायचा बाकी राहिलोय. आता काढू का उठाबशा. प्रेक्षकांना मला हा सीन प्रचंड आवडलाय. आता ते लगेच कान धरून उठाबशा मारायला लागतात. पूर्णाजी त्यांना म्हणतात, अरे बाबा थांब. मग लगेच कल्पनाताई ओरडून म्हणतात, ह्या उठाबशा काढायच्या ना तर खोलीत जाऊन काढा, मुगाच माझ्या मागे येऊ नका. मग प्रतापराव म्हणतात, बघ पूर्णाई पाहिलं का, अगं इतर बायका नवरा मागे मागे फिरत नाही म्हणून तक्रार करत असतात आणि ही बघ तुझी सून नवरा मागे मागे करतोय तर बसलीये चिडून आपली. ए पूर्णाई, अगं सांग न गं मी काय करू आता. पूर्णाजींना धर्मसंकट आलंय. पूर्णाजी म्हणतात, ए बाबांनो, मला तुमच्या दोघांच्या भांडणात घेऊ नका. प्रतापराव म्हणतात, हे काय पूर्णाई, अगं तू पण नांगी टाकून दिलीस. ए पूर्णाई, तुला माहितीये माझ्या बायकोशिवाय पानही हलत नाही. कल्पनाताई लगेच म्हणतात, हो काय बाई खरं बोलताय. प्रतापराव म्हणतात, अगं खरंच कल्पना, अगं अक्षरशः एखादा पेन असू देत नाहीतर आयुष्यातली मोठ्यातली मोठी अडचण असू दे, मला माझी बायको सोबत लागते म्हणजे लागतेच. ए पूर्णाई सांग न ग तू, जाऊ दे म्हणा, मलाच काहीतरी उपाय शोधायला हवा, मला कोणी काही सांगणारच नाही. प्रतापराव आता उठून आपले विचार करायला लागतात, काय करू. आता प्रेक्षकांनो
काही काही जणांना असं वाटेल काय बालिशपण आहे, पण किती गोड वाटतंय बघा ना, या वयात सुद्धा भांडणं किती छान करतायत हे. आणि भांडणाशिवाय नवरा बायकोच्या नात्याला मज्जाच नाही. आता प्रतापराव एक एक कल्पना काढतायत बरं का. ते म्हणतात, अरे परमेश्वरा, आता एका पायावर उभं राहू का? अरे देवा, मदत कर रे मला, माझ्या बायकोला हसवण्यासाठी. पूर्णाजी मजा घेत आहे यांच्या भांडणाची. पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप पडशील रे. प्रतापराव म्हणतात, पूर्णाई मग काय करू सांग बरं, 7 समुद्र पार करून जाऊ का? पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप भिजशील ना मग. प्रतापराव पुढे म्हणतात, अगं पूर्णाई मग काय काय निर्जळी उपवास करू का? आता पूर्णाजी आणि कल्पनाताई दोघी हसायला लागतात त्यांना. जेव्हा कल्पनाताई हसतात तेव्हा प्रतापराव म्हणतात, पावला परमेश्वर पावला, बघ कल्पना माझी वट बघ. बायको हसली. आता पूर्णाजी त्यांना अलीकडे बोलवतात तेव्हा प्रतापराव जातात त्यांच्या जवळ. तेव्हा पूर्णाजी कान धरतात त्यांचा आणि म्हणतात, ए मेल्या, बायकोच्या मागे मागे करण्यापेक्षा ती चिडणार नाही असं वागलास ना तर चांगलं होईल. प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई माझा कान दुखतोय. पूर्णाजी म्हणतात, ए प्रताप, आता बायको चिडणार नाही त्यासाठी मी एक कान मंत्र देते, तो ऐक. प्रतापराव म्हणतात, अगं ऐको पूर्णाजी. मग पूर्णाजी म्हणतात, बायको काहीही म्हणाली तरी तिला म्हणायचं, बाई तुझंच बरोबर आहे, आय एम सो सॉरी. अरे देवा प्रेक्षकांनो, प्रतापराव आता पूर्णाजीला सॉरी म्हणतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात, मला नको म्हणू, तुझ्या बायकोला जाऊन म्हण. मग प्रतापराव बघा कसे गुडघ्यावर बसलेत, अर्जुनचे बाबा आहेत ते. आणि ते कल्पनाताईंना सॉरी म्हणायला लागतात. बघा ना प्रेक्षकांनो, हा सीन तर बघा. आता कल्पनाताई रुसलेल्या आहेत, असं फुगलेल्या आहेत असं दाखवतात. प्रतापराव त्यांच्या जवळ जाऊन म्हणतात, ए कल्पना, अगं तुझंच बरोबर आहे, सॉरी, आय एम सॉरी. आता कल्पनाताईंना जरा लाजल्यासारखं होतंय. त्या म्हणतात, अगो बाई असं काय करताय, उभं राहा बरं. ओ तुम्ही काय लहान आहात का? ओ पूर्णाई, अहो सांगा ना, ओ यांना, तुम्ही पण काय यांना सामील होऊन जाता. आता पूर्णाजी हसायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, जा बाबा, आता मी अजिबात नाही बोलणार तुमच्याशी. मग आता या पूर्णाजी त्यांना जवळ घेत म्हणतात कल्पनाताईंना, अगो माझं सोनं ते. आणि मग कल्पनाताई पूर्णाजींना अशी मिठी मारतात. दोघी हसायला लागतात. किती छान, किती गोड ना प्रेक्षकांनो. अतिशय सुंदर सीन होता हा, जरासा वेगळा. प्रतापराव आता मनातल्या मनात विचार करतात, कल्पना किती छान हसतेस ग, मला तू पूर्वीसारखी सतत हसताना बघायची आहे, नेहमी अशीच हसत राहा कल्पना. पूर्वी सायली सोबत गप्पा मारत हसत बसायची ना, अगदी तसाच दिवस मला पुन्हा बघायचा आहे. तर हा सगळा खटाटोप प्रतापरावांनी कल्पनाताईंना हसवण्यासाठी केला होता. सुंदर सीन होता. तर आता सगळेजण रात्री चहा घेताय. मग या प्रियाने बहुतेक सांगितलंय आज कोर्टात जे झालं ते. मग या पूर्णाजी म्हणतात, चला बाई, झाली या खुनातून निर्दोष मुक्तता त्या मधुभाऊंची. मग प्रतापराव म्हणतात, अगं आपल्या अर्जुनचे हे आणखीन एक यश आहे पूर्णाई. मग पूर्णाजी म्हणतात, माझा नातू आहेच हुशार. आता सहज हा अश्विन म्हणतो, तन्वी तू ठीक आहेस ना ग, कोर्टात तुला काही त्रास वगैरे तर नाही ना झाला, काही ताण नाही ना आला. आता ही प्रिया त्या अश्विनकडे अशी बघत असते. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, अरे काहीतरीच काय अश्विन, तिला कशाला त्रास होईल, तिला कशाला ताण येईल, अरे उलट तिचे वडील एका केसमधून सुटलेत. आता कल्पनाताई अगदी निर्मळ मनाने हे बोलतायत. त्या पुढे म्हणतात, अरे अश्विन तिला आनंदच होणार ना तिचे वडील सुटले म्हणून, काय ग तन्वी, हो की नाही? पण ही इतकी कुचित आहे ना प्रेक्षकांनो, हिच्या चेहऱ्यावरचे हावभाव हिला लपवता येत नाही. ती म्हणते हो 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 असं नुसती करते बरं का कल्पनाताईंना. तेवढ्यात सायली, अर्जुन, मधुभाऊ तिघे जण आलेत. प्रतापराव म्हणतात, अरे वा आलात का, या या या. आता मधुभाऊ जरा ऑकवर्ड फील करतात बरं का या सगळ्यांमध्ये बसण्यासाठी. प्रतापराव म्हणतात, अभिनंदन अर्जुन, आम्हाला सांगितलं बरं का तन्वीने सगळं. आता सायली सगळ्यांना स्माईल करून असं रिस्पॉन्स करते. पण प्रियाच्या मनात अतिशय कपट असतं, तिला काही सहन होत नसतं तिथे मधुभाऊ उभे आहेत म्हणून. आता बघा हा, पूर्णाजी पण अभिनंदन करतात अर्जुनचं. मधुभाऊ आता म्हणतात प्रिया सायलीला की साऊबाळा मी जरा माझ्या खोलीत जातो हां. अर्जुनला वाटत असतं त्यांनी सगळ्यांमध्ये बसावं. अर्जुन म्हणतो, असं काय करता मधुभाऊ, बसा ना इथे, तुम्ही सगळीच फॅमिली इथे आहे, चहा कॉफी घेताय, तुम्ही सुद्धा बसा. अहो तुम्ही जरा चहा कॉफी घ्या. मधुभाऊ म्हणत असतात, नकोच जावई बापू, मी आतच बसेन. आता अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, सगळ्या फॅमिली सोबत बसा, आहे की नाही इथे सगळेजण, सगळी फॅमिली इथे एकत्र असताना तुम्ही एकटे का बसाल, तुम्ही सुद्धा या फॅमिलीचा भाग आहात, या फॅमिलीचे मेंबर आहात तुम्ही. आता बघा हा, प्रतापराव पण आग्रह करतात मधुभाऊंना. ते म्हणतात, मधुभाऊ थांबा हो, बसा आमच्या सोबत चहा घ्या.
आता मधुभाऊ म्हणतात नको नको प्रतापराव, खरंच नको, जाऊ द्या मला. मग लगेच प्रतापराव म्हणतात नाही हो, बसा बसा, या बरं. अर्जुन म्हणतो मधुभाऊ बघा बरं, डॅड पण म्हणतात ना बसा, तर बसा बरं. आता बघा हा, प्रियाला सहन होत नसतं मधुभाऊनी तिथे बसलेलं. प्रिया लगेच म्हणते ते नको नको म्हणताय तर कशाला आग्रह करताय तुम्ही सगळेजण. आता राग येतो बरं का प्रियाचा, सगळ्यांना राग येतो. अर्जुन सुद्धा तिच्याकडे रागाने बघायला लागतो. आता पूर्णाजीला पण राग येतो प्रियाचा, पण बघा हा आता सगळे कसे उत्तर देतात तिला. प्रिया म्हणते तसंही आज त्यांच्या डोक्याचं एकच टेन्शन गेलंय, आधीचं टेन्शन तसंच आहे ना अजून. आता या कल्पनाताई पण रागाने बघतात तन्वीकडे. मग प्रिया म्हणते करू द्या, आराम करू द्या त्यांना. एवढं डायरेक्ट ही अपमान करते मधुभाऊंचा, त्यामुळे आता सगळ्यांनाच राग येतो. मधुभाऊ अवघडल्यासारखे होतात. अर्जुन शेवटी म्हणतो काय गे तन्वी, तू खरंच यांची मुलगी आहेस की नाही? म्हणजे तू त्यांची मुलगी आहेस असं म्हणवतेस ना, तरी पण मधुभाऊ तुला मर्डर मध्ये इन्व्हॉल्व असलेली एक व्यक्तीच दिसते का ग? आता बघा हा, ही गोष्ट अश्विनला पण खटकली आहे. प्रिया लगेच म्हणते मी फक्त एवढंच म्हणाले अर्जुन की विलासच्या खुनातून निर्दोष मुक्तता झालेली नाहीये त्यांची, त्यामुळे ते टेन्शन त्यांच्या डोक्यावर असणारच ना. आता अर्जुन तिला असा हात दाखवतो बरं का की गप्पाबाज, जास्ती शहाणपणा करू नको म्हणून. मग सायली तिला उत्तर देते अगं प्रिया, मधुभाऊ त्या केसमधनं पण सुटणारच आहे लवकर. यांनी किती तडफदारपणे केसमधनं ह्यांना सोडवलंय मधुभाऊंना, ते बघायला होतीस ना तू कोर्टामध्ये, तरी पण तुला शंका येते का? अर्जुन म्हणतो जाऊ दे सायली, ज्यांना ज्यांना शंका घ्यायच्यात ना त्यांना घेऊ दे, मला नाही फरक पडत. चला बरं मधुभाऊ तुम्ही इथे बसा हो. आणि आता मधुभाऊंना तिथे सगळे इन्व्हॉल्व करून घेतात, पण हा सीन त्यांनी पुढे नाही दाखवला, एवढंच काय तो दाखवलाय. आता अर्जुन म्हणतो विमल मधुभाऊंसाठी चहा घेऊन ये बरं. आणि मधुभाऊ तिथे सगळ्यांमध्ये बसतात, पण ते प्रियाला सहन होत नसतं. आता प्रतापराव आणि मधुभाऊ कदाचित गप्पा मारतील असं आता पुढच्या सीन मध्ये दाखवतील ते. पण आता सायलीला आणि अर्जुनला छान वाटतंय, मधुभाऊ एका केसमधनं सुटले. आता अर्जुन सायलीला असे डोळे बंद करून खुणवतो चला सगळं काही छान झालंय की नाही. आणि सायली पण त्याला स्माइल करून रिस्पॉन्स करते. आणि एकदम त्यांनी अर्जुन सायलीच्या बेडरूमचा सीन दाखवलाय. आ हा हा हा, काय रंगवलाय हा सीन प्रेक्षकांनो, अप्रतिमच दाखवलाय. आता सायली आणि अर्जुन रूम मध्ये येतात. अर्जुन त्याची आवरसावर करतो, म्हणजे आल्यावर थोडं फ्रेश होत असतो, त्याचं चेंज वगैरे करत असतो. पण सायली मात्र अगदी एकटक त्याला बघत. कसलं म्युझिक लावलंय प्रेक्षकांनो, कानांना गारगार वाटतंय माझ्या, इतकं गोड वाटतंय ना हे म्युझिक. जेव्हा सायली अर्जुनकडे बघते आणि त्यांनी ना एक सुंदर गाणं इथे लावलंय. जेव्हा सायली अर्जुनकडे अशी बघत असते ना, तेव्हा त्यांनी ते गाणं ऐकवलंय बघा, रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे. खूप छान वाटते ते गाणं. सायली मनात विचार करते मी गेल्या जन्मी काय पुण्य केलं होतं म्हणून हे मला नवरा म्हणून मिळालेत. आज यांनी मधुभाऊंना त्या हरीश काकांच्या खुनाच्या प्रकरणातनं सोडवलंय, तसंच आता विलासच्या खून प्रकरणातनं पण ते सोडवणार आहेत. मला विश्वास आहे या बाबतीत. आता सायली असा मनात विचार करते आणि काही क्षण आपल्याला ते गाणं ऐकू येतं. अरे काय भारी गाणं आहे प्रेक्षकांनो, आणि इतकं परफेक्ट सूट झालंय ना या सीनवर की काय सांगू. सायली आता एकदम मूडमध्ये आली आहे. हा, ती आता काय करते बेडरूमचं दार लॉक करते आणि तिथे त्यांच्या त्या टेबलावरती गुलाबाची काही फुलं आहेत. आता ते गाणं एकीकडे वाजतंय, एकीकडे सायलीचं हे बघतोय आपण अवतार. आता तिने ते गुलाबाची फुलं हातात घेत अशी मस्त पोझिशन घेतलेली आहे. आणि आता अर्जुनला म्हणते कशी, ए हिरो पलट. आणि आता अर्जुनने तिचा तो अवतार पाहिलाय आणि तो पाहतच राहतो. अरे बापरे, हिला काय झालं अचानक. आता तो तिच्याकडे एकटक बघतो किती वेळ. सायली आता अर्जुनच्या थोडस जवळ जात जात म्हणते, ए हीरो मेरे से प्यार करेगा ना, हमेशा मेरे से प्यार करेगा ना, बुढ़ापे में मेरे को छोड़ेगा तो नहीं. अर्जुन तिच्याकडे बघतो. आता त्याला बिचारायला अटॅक यायचाच बाकी आहे, पण त्याला समजेल ही नेमकं असं का करतीये. तो थोडा वेळ तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, सायली तू ओके आहेस ना. आता सायली म्हणती नाही मैं ओके नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो हा बरोबर बोललीस तू. सायली पुढे म्हणते मैं तेरे प्यार में पागल हो गई हूँ रे. अर्जुन म्हणतो सायली अगं काय चाललंय तुझं. सायली म्हणते क्या चल रहा है मतलब, तेरे से प्यार करती हो तो बता नहीं सकती क्या. अर्जुन थोडासा कन्फ्यूज झालाय. तो म्हणतो हो ठीक आहे, पण हे असं का बोलतेस तू. सायली मग हसते आणि म्हणते असं म्हणजे नाही, नेहमी हिरोनेच हिरोईनला गुलाब द्यायचा आणि तिला विचारायचं क्या तुम मुझसे प्यार करती है, आणि मग त्याच हिरोईनने फक्त लाजायचं आणि पायाने जमीन कुरतडायची. असं थोडीच असतंय. अर्जुन आता खालीवर बघायला लागला की हिला कोणी झपाटलं तर नाही ना. सायली म्हणते
इसीलिए आज मैं तेरे से पूछ रही हूँ, एक डॅशिंग नवऱ्याची डॅशिंग बायको त्याला विचारतीये. आणि आता प्रेक्षकांनो, सायली तिच्या गुडघ्यावर खाली बसते, अर्जुन तिला निहाळतच बसतो. सायली आता अर्जुनला म्हणते, मैं तेरे प्यार में दीवानी हूँ एडवोकेट अर्जुन सुबेदार. एडवोकेट अर्जुन सुबेदार, मैं तेरे प्यार में दीवानी हो गई हूँ. ये फूल सिर्फ और सिर्फ तुम्हारे लिए है. मेरा प्यार, मेरी मोहब्बत है ये फूल. अर्जुन आता थोडा स्माइल करतो. तो अजून सिरियस नाही झालाय, पण आता त्याला हसू येत आहे सायलीचं. तो म्हणतो, आय एम सॉरी हा सायली, पण मला असं लाजता वगैरे नाही हं. अर्जुन पुढे म्हणतो, आणि पायाने मला फ्लोर पण खराब नाही करायचंय, सॉरी. आता असं म्हणून तो सायलीला निहाळत असतो, पण सायली मात्र एकटक त्याच्याकडे बघत असते. खूपच सुंदर सीन रंगवलाय हं त्यांनी प्रेक्षकांनो. 100 पैकी 100 मार्क यासाठी. सायली अर्जुनला म्हणते, तो मत कर ना मेरी सुन. दिवा घेऊन शोधलं असतं ना तरी सुद्धा मला एवढा छान नवरा मिळाला नसता. पूर्ण इंटरनेट जरी पिंजून काढलं असतं ना मी, तरी तुमच्यासारखा नवरा मला मिळाला नसता. हो, हुशार, कर्तबगार, इतकं प्रेम करणारा माझ्यावर, आणि त्यातनं संपूर्ण कोर्ट गाजवणारा, सगळ्यांना आपलंसं करणारा, एवढा छान नवरा मला खरंच दिवा घेऊन मिळाला सुद्धा नसता. मग सायली हसते थोडीशी आणि म्हणते, मुझे पता है हाँ, ये प्रपोज वगैरह ये सब शादी के पहले होता है, पण आपलं लग्न एवढ्या गडबडीत झालं अहो. त्यावेळेला माझा तर श्वास अडकला होता. मेरी सांस अटक गई थी शादी से पहले. तब मैं क्या प्रपोज करती, म्हणूनच आज प्रपोज करतीये. आता हे जसं सायली बोलली अगदी तसेच्या तसं मी तुम्हाला ऐकवतीये. पुढे सायली म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हमेशा के लिए मेरा रहेगा ना. अर्जुन आता खूप रोमॅन्टिक होऊन तिच्याकडे बघतोय, आणि ती सुद्धा. खूप सुंदर सीन होता प्रेक्षकांनो. हा सीन करणं सोपं नाहीये. अर्जुन आता गोड स्माइल देतोय तिला. सायली म्हणते, जिंदगी भर मेरे से प्यार करेगा ना, मेरा हात मरते दम तक पकड के रखेगा ना. आणि सायली जेव्हा असं प्रपोज करते अर्जुनला, तेव्हा मागून काय सायलेंट म्युझिक ऐकवलंय त्यांनी, अमेझिंग वाटलंय. आता अर्जुन तिच्याकडे खूप वेळ बघतो, आणि ज्या पद्धतीने ती गुडघ्यावर बसली आहे एक्झॅक्टली तो सुद्धा तिच्या समोर असा बसतो आणि तिला म्हणतो, येस येस आणि येस. मग सायली गोड हसते आणि म्हणते, मग हे गुलाब स्वीकारा ना. आणि मला माहिती आहे हो तुम्हाला सायलीची ॲलर्जी आहे, पण या सायलीला कायम तुमच्या जवळ ठेवाल ना. मग आता अर्जुन तिच्याकडे खूप वेळ बघत म्हणतो, हो आय एम प्रॉमिस. आणि आता त्याने ते गुलाबाचं फूल असं धरलंय त्याच्या हातात, आणि सायलीला म्हणतोय, या सायलीला मी नेहमी माझ्या जवळच ठेवणार, पण ही सायली मला सोडून तर नाही ना जाणार, माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार. आता सायली हसते आणि त्याला अशी नाही म्हणते लाडात लाडात. आणि मग इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी आपलं ठरलं तर मग या टायटल सॉन्गचं ते रोमॅन्टिक गाणं आहे ना ते ऐकवलंय. वाटेत भेटे फुलांचा ऋतू, चांदणे उधळीत येतास तू, अंधार उजळे तुझ्या पाऊली. ते गाणं खूप मस्त वाटलंय, आणि जवळपास हे गाणं संपेपर्यंत त्यांनी हा सीन आपल्याला दाखवलाय. खूप छान वाटला ना प्रेक्षकांनो. आणि मी कसा सांगितला तुम्हाला हा सीन, मला कमेंट करून नक्की कळवा. पण आता तुम्हा सगळ्यांना या गोष्टीचा अंदाज थोडा थोडा आला असावा कदाचित, की हा सीन त्यांनी कशासाठी दाखवलाय. कारण आता अर्जुन आणि सायली यांचं काहीतरी ते दाखवणार आहे बहुतेक, ताटातूट वगैरे. कारण पुढचा प्रोमो त्यांनी काहीसा असा दाखवलाय. आता ही संतापलेली, माजलेली आणि अतृप्त आत्मा आपली प्रिया, ती गेली आहे त्या मैपतकडे. त्यामुळे मैपत तिच्यावर डबल संतापलेला आहे. मैपत तिला म्हणत असतो, म्हणजे प्रोमो दाखवलाय पुढे. आता अर्जुन सायलीच्या या रोमॅन्टिक सीनवर त्यांनी हा एपिसोड संपवला. पण आता पुढे बघा, मैपत प्रियाला म्हणत असतो की तुला उडवायला मला शब्दांची गरज नाहीये. ए प्रिया, तुला तर मी बंदुकीच्या गोळीने उडवून टाकीन. पण आता प्रियाने तिच्या कपटी डोक्याने एक भन्नाट आयडिया काढली आहे. मग प्रिया म्हणतो, मग तेच करा, मला नका उडवू. आता अशा व्यक्तीला उडवा ज्यामुळे तो अर्जुन डिस्टर्ब होईल. मग ती साक्षी म्हणते, म्हणजे त्याच्या आईला किंवा आजीला का.
मग प्रिया म्हणते नाही नाही, त्यांच्यापेक्षाही जवळची व्यक्ती ती म्हणजे ती सायली. आणि आता लगेच इकडे घरचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन वेडापिसा झालेला असतो कारण सायली सापडत नसते. तो प्रतापरावांना म्हणत असतो, डॅड सायली सापडत नाहीये, तिला शोधावं लागेल. पूर्णाजी म्हणतात, गेली कुठे तुझी बायको? अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाहीये ना पूर्णाजी, अगं सकाळपासून तिचा माझा कॉन्टॅक्टच झाला नाही, ती फोन घेत नाहीये, मेसेजचे रिप्लाय करत नाहीये, तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय. आणि आता अर्जुनला ऐकत असते प्रिया दाराच्या आडून. आता प्रेक्षकांनो, मला तरी वाटते की हे एक स्वप्न असावं, इतक्यात सायली किडनॅप किंवा गायब होणार नाही असा एक माझा अंदाज आहे बरं का. त्यामुळे काहीतरी हे ट्विस्ट असावा असे एक अंदाज आहे. बघूयात आता पुढे काय दाखवतायत ते, कारण इतक्यात ते लगेच सायलीला किडनॅप वगैरे करणार नाही, मला नाही वाटत असं होईल म्हणून. हे फक्त प्रियाचं इमॅजिनेशन असावं, पण बघूयात आता नेमकं काय काय घडतंय. पण आजचा एपिसोड छान होता की नाही? जरा लहान दाखवला त्यांनी आजचा एपिसोड. तर मंडळी, कालचा संडेचा मी पण मस्त आराम केला, तुम्ही केला की नाही? तुमचा वीकेंड कसा गेला मला कमेंट करून सांगा आणि आजच्या एपिसोड बद्दल सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.